निलेश घाळवळ प्रकरणात मोठी अपडेट, मोठी बातमी सध्या समोर येते आहे। निलेश घाळवळकडून 55 एकर जमिनीची खरेदी विक्री झाल्याचं सध्या समजतंय। जामखेड या परिसराजवळ जमिनीची खरेदी केल्याची माहिती सध्या समोर येते आहे। निलेश घाळवळ आणि त्याच्या कुटुंबियांकडून जमीन खरेदी विक्री करण्यात आली होती अशी ही माहिती। निलेश घाळवळांना 55 एकर जमीन खरेदी विक्री केल्याची बाब उघडकीस सध्या आलेली आहे आणि जामखेड परिसराच्या जवळ निलेश आणि त्याच्या कुटुंबियांना ही खरेदी विक्री केल्याची माहिती सध्या मिळते आहे। गुंड निलेश घाळवळ प्रकरणातली ही मोठी अपडेट आपण बघू शकतोय। जवळपास 14 ते 15 प्रकारच्या मालमत्तेची खरेदी विक्री झालेल्या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू झालेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, गौरी, निलेश घाळवळचा पासपोर्ट जो आहे तो रद्द झाला, त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची गाडी जी आहे ती अहिल्यानगर मधून जप्त केली। त्याच वेळेस हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की जवळपास 55 ते 60 एकर जमीन जी आहे ती निलेश घाळवळ यांनी खरेदी विक्री केलेली आहे। ही जी जमीन खरेदी विक्री केली आहे ते त्याचे नातेवाईक, घरातले सदस्य आणि त्याचे काही मित्र आहेत। त्या सगळ्या खरेदी व्यवहाराचा जो कागदपत्र आहेत ते पुणे पोलिसांच्या हातात आता सापडलेले आहेत। पुणे पोलीस त्या सगळ्या कागदपत्राची तपासणी करतायत आणि त्यामध्ये काय झालं, नेमकी ही जमीन खरेदी कोणी केली, विकली कोणी आणि यामध्ये घाळवळचा काय सहभाग होता, या सगळ्याची तपासणी जी आहे ती घाळवळच्या संदर्भातली जी आहे ती पुणे पोलीस करणार आहेत। त्यामुळे घाळवळचे पाय आणखी खोलात गेलेले आहेत। एकीकडे पासपोर्ट रद्द, एकीकडे त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे आणि दुसरीकडे या सगळ्या जमीन व्यवहाराची जी तपासणी आहे ती सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे आणखी गुन्हे सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे आणि एक मोठं रॅकेट जे आहे ते खरेदी विक्रीचं जामखेड परिसरामध्ये घाळवळ चालवत असल्याची पोलिसांची माहिती आहे आणि त्या संदर्भातले सगळे माहिती नक्कीच बालाजी, खरं तर पोलीस तपासातून या संदर्भात नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।